आवाज येतो का? Shall I start discussing, all of you? Shall I start discussing? Okay. 3x square tan 1 by x. अरे तुम्हाला मी बहुतेक चॅट डिसेबल केलंय. येते आवाज? सेकंड ना. Yes. So what will we going to answer? 3x square दिसतोय आणि परत इथे x cube चा डेरिव्हेटिव्ह दिसायला लागला याचा. मी सेकंड थर्ड ऑप्शनच ट्राय करेन. म्हणजे tan 1 by x into x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square plus x cube into tan 1 by x derivative x square 1 by x into 1 by x derivative minus 1 by x square. मायनस इंटू प्लस मायनस एक्स स्क्वेअर एक राहिला क्वेश्चन तयार झाला. लगेच 1 मिनिटाचा प्रश्न होता बघा. कम्प्लीट. जाऊया पुढं. समजलं सगळ्यांना? प्रोडक्ट रूल आलेला असणार असं वाटलं मला. x3x स्क्वेअर बघितल्या मला कुठेतरी एक्स क्यूबची हिंट झाली म्हणून मी एक्स क्यूब tan 1 by x ला ट्राय केला आणि माझा तोच आन्सर होता. सो फर्स्ट व मधला क्वेश्चन होता हा सुद्धा. cot cube x into cosec raised to minus 8x dx. चला ठीक आहे. cot cube x ला वर ठेवूयात, cosec raised to 8x ला खाली ठेवूयात. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण केलेले आहेत स्टेट बोर्ड टेक्स्टबुक मध्ये. कसं करता येईल आता ह्याला? cot cube x, cot x डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर असतं आणि cosec x डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x cot x असतं. काय करता येईल याला? सबस्टिट्यूशन काय करता येईल? cot x ऑप्शन बघा. cosec raised to 8x upon 8 म्हणते. ठीक आहे, ह्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून बघूया. कॉस साइन मला 3 ऑप्शन बघायला लागलं तर कॉस साइन मध्ये दिसायला लागले. साइन क्यूब एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स इंटू 1 अपॉन साइन रेस टू 8x. बरोबर का? साइन क्यूब एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स इंटू 1 अपॉन साइन रेस टू 8x. नाही, जस्ट अ सेकंड. इंटू साइन रेस टू 8x होणार. साइन क्यूब एक्स काय लिहितोय मी पण. cos cube x upon sin cube x, cos cube x upon sin cube x into sin raised to 8x. Do you all agree with this? हा, हे सोपं पडतं. आता साइन कॉस मध्ये मला 3 ऑप्शन बघितले. कॉस साइन मला दिसायला लागले. मी साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. मग साइनचे 8 वर दिसतात, खाली 3 दिसतात, म्हणजे वर 5 राहणार होतं साइनचे. साइनचे 5 ठेवूयात वर. सोपं झालं आता. आता पुढल्या 1 मिनिटात हा गणित सुटणार 100%. साइन रेस टू 5x झाले. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स झालं आणि एक कॉस एक्स ठेवला बळी त्याला. कसं? साइन एक्स ला टी म्हणलं, कॉस एक्स डी एक्स झाला डी टी. टी म्हणल्या टी रेस टू 5 मायनस टी रेस टू 7, 6 अपॉन 6 आणि 8 अपॉन 8. 6 अपॉन 6, 8 अपॉन 8. ऑप्शन सेकंड. सुटलं का? क्वेश्चन नंबर 8. tan raised to 7x dx f of x plus log cos x. ठीक आहे. आता log cos x म्हटलं म्हणजे log cos x चा डेरिव्हेटिव्ह 1 by cos into मायनस साइन म्हणजे मायनस tan x आहे. बरोबर का? म्हणते आपल्याला एफ ऑफ एक्स विचारलंय. एफ ऑफ एक्स काय असावं? एफ ऑफ एक्स आपला खरं तर टॅन एफ ऑफ एक्स चा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो tan रेस टू 7x प्लस tan x असा स्वरूपाचा असला तर आपल्याला ते उत्तर मिळणार. एफ डॅश एक्स आपल्याला tan रेस टू 7x प्लस tan x मिळाला पाहिजे. मग एफ ऑफ एक्स आपलं काय असेल? आपलं ऑप्शन 3 बघूया. ठीक आहे, रिडक्शन फॉर्म्युला पण करता येईल आपल्याला. रिडक्शनही तुम्ही करू शकता. पण माझं आता काय डोकं इथे यायला लागलंय की लॉग, आता तुम्हाला ह्याचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण tan रेस टू 7x पाहिजे ना, आणि लॉग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस tan x येणार. बरोबर?
लॉग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस टॅन एक्स येणार. म्हणजे माझा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, टॅन रेस टू 7x प्लस टॅन एक्स. जेणेकरून काय होईल, माझा प्लस टॅन मायनस टॅन कॅन्सल होईल आणि माझा टॅन रेस टू 7x राहणार. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन रेस टू 7x हवा असला पाहिजे. तर मी बघतो की एफ ऑफ एक्स माझा काय असला पाहिजे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन रेस टू 7x आहे, बरोबर. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघतो. टॅन रेस टू 6x 6 इंटू टॅन रेस टू 5x इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, सेक्स स्क्वेअर एक्स. f of x is a polynomial of degree 8 in tan x. आता you can see one thing, मला आता डेरिव्हेटिव्ह मध्ये tan रेस टू 7x हवा असायला पाहिजे. म्हणजे माझ्या डेरिव्हेटिव्ह मध्ये tan रेस टू 7x पाहिजे f of x च्या डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग ते माझं केव्हा शक्य आहे, माझं tan ची पॉवर ऑलरेडी 8 मध्ये पाहिजे ना. कारण दुसरं कुठेही मला आता नाही, तशी काही गरज नाहीये. कारण tan x डेरिव्हेटिव्ह जेव्हा सेक्स स्क्वेअर एक्स होतो, त्या सेक्स स्क्वेअर एक्स ला आपण tan स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणू शकतो ना. सॉरी, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणू शकतो. म्हणजे tan ची पॉवर 7 मिळाली का. सी व्हॉट आय वॉन्ट टू शो यू हिअर इज, if I'm taking a derivative of tan with the power 6, my derivative's power is increasing by 1. In the same way, tan raised to 4 is a derivative 4 tan cube x into tan x is x square x. Now, if you again replace this, my power of tan will be 5. Yes or no? All of you. Yes or no? In the derivative of f dash x, what power of tan do you need? You need the power of tan as 7 in the derivative of f dash x. So in f of x, the power of 6 will be okay. In f of x, the power of 6 will be okay, no? Because if you take the derivative of 6, you will get to 7. Yes, all of you? So there is a chance that the option 3 also can be the answer, because the power of tan is 6. So we have no option other than taking the derivative of the third one. For sure, first and second are wrong. फर्स्ट अँड सेकंड. मला काय विचार करतोय ते लक्षात येते का, टॅन रेस टू 7x जो काही इंटिग्रेशन असणार आहे तो हा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह टॅन रेस टू 7 आला पाहिजे ना. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह टॅन रेस टू 7 येण्यासाठी एफ डॅश एक्स प्लस लॉग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस टॅन एक्स, म्हणजे एफ डॅश एक्स मायनस टॅन एक्स हा तुमचा टॅन रेस टू 7x पाहिजे. सो बेसिकली तुमचा एफ डॅश एक्स किती हवा, tan raised to 7x plus tan x. Do you all agree with this? All of you? Now, for the function of x to get the derivative of tan raised to 7x, your original function f of x should be holding the power of tan raised to 6. And then ते कमी होत गेलं पाहिजे. ते पुढं काय होईल माहित नाही, पण माझी हायेस्ट पॉवर tan ची असली पाहिजे 6. का, कारण मी जेव्हा 6 पॉवरचा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढतो, 6 इंटू टॅन रेस टू 5x म्हणतो मी, आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी जेव्हा सेक्स स्क्वेअर एक्स म्हणतो, तर ते सेक्स स्क्वेअर एक्सला मला परत 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहिलं, तर मी एक्सपांड केलं तर माझी टॅनची पॉवर आधीपेक्षा एकानं वाढते. टॅन रेस टू 5x प्लस 6 इंटू टॅन रेस टू 7x. डू यू ऑल अग्री विथ दिस? ऑल ऑफ यू? टॅन रेस टू 6x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पटलंय? So my polynomial should be of a degree 6 of tan x. So option 4 तर 100% बरोबर आहे. पण आता ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 मध्ये पार्शियल ऑप्शन सेम आहे, बिकॉज हा पण 6 वाला आहे. पण विच इज मोर करेक्ट हे आता बघितलं पाहिजे आपल्याला. विच इज मोर करेक्ट कसं बघणार आपण आता. ऑप्शन 3 चा डेरिव्हेटिव्ह काढून बघूयात ना. tan रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह काढून बघूया. tan 6 इंटू tan रेस टू 5 प्लस 6 इंटू tan रेस टू 7 minus 1 by 4 tan raised to 4x. किती होईल ते? याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. मायनस 1 बाय 4 ला 4 कॅन्सल होईल, म्हणजे 4 tan क्यूब एक्स मधला फक्त tan क्यूब एक्स राहणार, आणि tan एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स परत लिहिलं मी 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, म्हणजे मायनस tan क्यूब एक्स मायनस tan रेस टू 5x. आता मजा अशी आहे की तो 1/6 असायला पाहिजे होता, बरोबर ना. 1/6 असायला पाहिजे होता. मग 1/6 जर असताना काय झालं असतं तुम्हाला मी सांगतो. 1/6 असतं तर हे 6 गेलेच असते. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळालं असतं tan रेस टू 5x प्लस tan रेस टू 7x. दुसऱ्याचं मिळालं असतं मायनस tan क्यूब एक्स मायनस tan रेस टू 5x.
लॉजिक लक्षात घ्या. आता 1/2 असल्यामुळे काय अडचण नाहीये. tan स्क्वेअरचं मिळालं असतं. बघा 6चं काय मिळते तुम्हाला 5 आणि 7. 4चं मिळते 3 आणि 5. मग तुम्हाला 2चं काय मिळणार आहे 1 आणि 3. सो प्लस tan x प्लस tan क्यूब x. म्हणजे tan क्यूबला tan क्यूब गेला, tan रेस टू 5 ला tan रेस टू 5 गेला. एवढं आपल्याला हवं होतं. आता log cos x देऊन अजून गोळ केला त्यांनी. का? कारण log cos x डेरिव्हेटिव्ह मायनस tan x होणार. मग हे परत गेला म्हणजे tan रेस टू 7x राहिला असता जर हे 1/6 इथं असतं तर. आणि मग त्या केसमध्ये आपल्याला आन्सर tan रेस टू 7x मिळाला असता. म्हणजे ऑप्शन तरी चुकीचंच आहे सोडा. 6 नाहीये तिथं. कुठल्याही केसमध्ये ते काय tan रेस टू 7 ला मॅच होईल असं दिसत नाही. समजतंय का? सो विच ऑप्शन विल यू गो विथ? ऑप्शन नंबर 4. व्हॉट डिड ऑल ऑफ यू? थोडं मुद्दामून मी फास्ट करतोय, जरा डिस्कशन हेवी होते, मला लक्षात येते, पण तुम्हाला कळतंय का ते सगळं? सो हा डुएबल आहे का नाही तुम्ही बघा. आता ऑप्शन 4 आन्सर दिलाय का नंतर तुम्ही चेक करा. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 4 प्लस 1 अपॉन x रेस टू 6 प्लस 1 इक्वल टू a tan इनवर्स x मायनस 1 बाय x प्लस b tan इनवर्स x. ठीक आहे. हा आपला असे पण क्वेश्चन आपण बघितलेत, बरोबर ना? If I divide by x raised to 4, no, x raised to 4 ने divide करून चालणार नाही. I have to divide by x square. पण खाली x raised to 6 आहे. x square ने डिवाइड केलं असतं तर काय झालं असतं? x square प्लस 1 अपॉन x square आणि इथं झालं असतं x raised to 4 प्लस 1 अपॉन x square. x क्यूब ने डिवाइड केलं असतं तर काय झालं असतं? x प्लस 1 अपॉन x क्यूब असं झालं असतं. a into 1 upon 1 plus x minus 1 upon x square into 1 minus 1 upon x square into 1 plus 1 upon x square. So a upon 1 plus x square minus 2 plus 1 upon x square into x square plus 1 upon x square. So x square upon x square plus x raised to 4 minus 2 x square plus 1 into x square plus 1 upon x square. x square ला x square कॅन्सल होईल. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आला a into x square plus 1 upon x raised to 4 minus x square plus 1 plus b into tan inverse x cube चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x raised to 6 1 upon 1 plus x raised to 6 into x cube चा डेरिव्हेटिव्ह किती? 3x square. Everyone please tell me x raised to 6 plus 1, can this be written as x cube x square bracket cube plus 1 bracket cube? X square bracket cube plus 1 bracket cube, so will this be a plus b, a square minus ab plus b square, a plus b into a square minus ab plus b square? Yes, all of you please tell me. So if I multiply by x square plus 1 in the numerator and in the denominator, if I multiply by x square plus 1 in the numerator and the denominator, will the denominator become x raised to 6 plus 1? Will the denominator become x raised to 6 plus 1? Yes, please tell me. So again, in the next 1 minute, we'll get the answer. A into x square plus 1 bracket square upon 1 plus x raised to 6 plus b into 3x square upon 1 plus x raised to 6. Now the denominator is common.
just expand this. X raised to 4 plus 2x square plus 1 plus 3bx square will be 6bx square. So if you expand this, you need only x raised to 4 plus 1. So a into x raised to 4 plus 2ax square plus a plus 6bx square. For which values of a and b will this match? कारण आपल्याला मॅच कशा बरोबर करायचं आहे? लेफ्ट साइड बरोबर मॅच करायचं आहे. बघा ए ची व्हॅल्यू तर 1च असली पाहिजे असं मला दिसतंय. ए ची व्हॅल्यू 1च असली पाहिजे ना, कारण 1 x रेज टू 4 आणि 1 आपला तयार होणार आहे बरोबर. ए 1 असला पाहिजे की नाही. ए जर 1 झाला तर काय होईल मला सांगा. इथं सिनारिओ हे 1 झालं, हे 1 झालं. मग आता आपला आन्सर मॅच होण्यासाठी काय होणार आहे. ए जर 1 झाला तर हा 2x स्क्वेअर होईल. 2x स्क्वेअर आपल्याला नको आहे, म्हणजे 6b ची व्हॅल्यू -2 असली पाहिजे ना. शुड 6b इक्वल टू -2, म्हणजे बी असला पाहिजे -1/3. येस ऑर नो. मॅच होण्यासाठी. आर यू गेटिंग माय पॉइंट? A should be 1 and B should be -1/3. Only then the right side's derivative will match to the left side. Yes or no? So A is 1 and B is -1/3. Now read all the options. A plus B 1/3. चुकीचं आहे. A plus B is not equal to 1/3. A is a prime number. चुकीचं आहे. A is a prime number. चुकीचं आहे बरोबर. A is a composite number. आपण चुकतोय. एकच मिनिट. 6b इक्वल टू तुमचं किती पाहिजे? -2 पाहिजे. -2/6 म्हणजे -1/3. B is a natural number. हे पण चुका लागलं. A plus B खरं तर 2/3 द्यायला पाहिजे होतं ना. 1 - 1/3. Just a second. X raised to 4 minus x square plus 1 just a second. A is a prime number. A is a composite number. आपण डेरिव्हेटिव्ह बरोबर काढलाय का? tan inverse x minus 1/x 1/1 plus x minus 1/x bracket square into 1 plus 1/x square. So this is x square plus 1/x square, and this is going to be how much? 1/1 plus x square minus 2 plus 1/x square. So 1 minus 2 हा -1 होईल. वर खाली x square ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? x square upon x raised to 4 minus x square plus 1 into x square plus 1 upon x square. हे तर बरोबर काढले आपण. पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह तरी बरोबर आहे. x square plus 1 upon x raised to 4 minus x square plus 1. So a into x square plus 1 upon x raised to 4 minus x square plus 1.
what we have done, x square plus 1 न वर खाली मल्टिप्लाय केलं, a plus b into a square minus ab plus b square. Is it a cube plus b cube? Yes. Is it a cube plus b cube? So shall I write it as x raised to 6 plus 1? So this is correct. त्यानंतर आपण सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह काढला होता, b into tan inverse x cube चा डेरिव्हेटिव्ह किती, 1/1 plus x raised to 6 into 3x square. So this will be 3bx square. आपण 6b घेतलं होतं का? Yes, all of you. 6b घेतलं होतं का चुकून? काय घेतलं होतं आपण? 3b घेतलं होतं, 6b घेतलं होतं. 6b इक्वल टू -2 इक्वेट केलं होतं मला वाटते, ते चुकलं आपलं. 3b इक्वल टू -2 म्हणजे b इक्वल टू -2/3. एक बारीक चूक बघा, b इक्वल टू -2/3 आणि a तुमचा किती आहे, 1 आहे, हे आपण इव्हॅल्युएट केलं. मग a प्लस b हा 1/3 होईल. या a प्लस b 1/3 होईल ना. b इज -2/3. बघा ना आता इथं आलंच की. नाव यू कॅन सी 3bx स्क्वेअर झालं म्हणजे a इंटू x रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस 1 प्लस 3b इंटू x स्क्वेअर अपॉन x रेस टू 6 प्लस 1. नाउ व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तुम्हाला आता क्वेश्चनला मॅच व्हायचंय. तुमचा डिनॉमिनेटर क्वेश्चनला मॅच झालाय, तुमचा न्यूमरेटर क्वेश्चनला मॅच होण्यासाठी x रेस टू 4 चा पण कोएफिशियंट 1 पाहिजे आणि कॉन्स्टंट पण 1 पाहिजे. x रेस टू 4 आणि कॉन्स्टंट आहे इथं, पण कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणजे a ची व्हॅल्यू तर 1च असली पाहिजे. आता a जर 1 झाला तर इथं 2x स्क्वेअर वाला टर्म तयार होतोय, तो घालवण्यासाठी आपल्याला 3b मदत करणार आहे. कसं मदत करणार आहे, 3b स्वतः -2 होणार आहे, म्हणजे प्लस 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे b झाला -2/3, a झाला 1, b झाला -2/3. सो a प्लस b विल बी 1/3. गॉट इट ऑल ऑफ यू? समजले का? समजतंय का? ते 3b च्या जागी चुकून आपण 6b केलं, तिथं सगळा प्रॉब्लेम झाला. या पुढचा क्वेश्चन आलाय का, x स्क्वेअर मायनस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 3/2. 3/2 म्हणजे लगेच कसं त्याला परसिव्ह करायचं, 3/2 म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. e रेस टू x आहे बघा, e रेस टू x म्हणजे कुठेतरी फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्हचा काहीतरी इथं प्लॅन दिसतोय यांचा. म्हणजे स्क्वेअर प्लस 1 मायनस x सेपरेट केलं अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 मायनस x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. असं काही करता येते का बघूया. x स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल झालं, e रेस टू x इंटू 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 मायनस x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. आय बिलीव्ह की ह्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे, बघा एकदा चेक करा. 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती, 1 अपॉनचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन त्याचा स्क्वेअर इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 प्लस x स्क्वेअर इंटू 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 ला 2 कॅन्सल झाला, आलं बघा, मायनस x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. सोपा क्वेश्चन होता. फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह, फंक्शन काय 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 आणि त्याचा पुढे आहे म्हणजे e रेस टू x अपॉन 1 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 म्हणजे ऑप्शन 1. समजलंय का? समजते का सगळ्यांना? इंटिग्रेशन x रेस टू 7 अपॉन 1 मायनस x स्क्वेअर रेस टू 5. अगेन अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. x raised to 7 can be written as x square cube into x dx upon 1 minus x square bracket raised to 5. Yes or no? -2 ची adjustment करतो, -2 ने divide केलं, -2 ने multiply केलं, straight away call 1 minus x square as t. If 1 minus x square as t, minus 2x dx will be dt. -1 आहे तसा,
1 मायनस एक्स स्क्वेअर ला तुम्ही टी म्हणल्या खाली होईल टी रेस टू 5. And if 1 minus x square is t, it's quite obvious that x square will be 1 minus t. So this is 1 minus t bracket cube. Got it all of you? Will you expand and solve the integration? Expand करून integration कराल का? All of you कराल का? Okay. तुम्हाला मी सांगतो आयडिया इथे बघा, एक्सपांड करून इंटिग्रेशन केलं तर बहुतेक आन्सर मॅच होणार नाही. 1 मायनस टी ब्रॅकेट क्यूब रेस टू 5 ला टी क्यूब इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर लिहू शकतो का? येस. 1 minus t bracket cube upon t cube म्हणजे 1 minus t upon t the whole cube, no? 1 minus t upon t the whole cube. याला जर तुम्ही सेपरेट केला ब्रॅकेटच्या आतमध्ये, will that be 1 upon t minus 1? Yes, all of you. Will that be 1 upon t minus 1? हे मी रीडिंग कशावर केलं तुम्हाला सांगतो. सेपरेट इंटिग्रेशन केलं की असे 3 टर्म्स ऑप्शन मध्ये दिसायला पाहिजे होते, पण मला सगळीकडे काय दिसायला लागलं इथं, हे असे एकत्रच दिसायला लागलेत सगळे. पण लगेच मला क्लिक झालं की मी नाही, आता मी एक्सपांड करून केलं नाही पाहिजे, मला कोलॅबरेटिव्हली करून करता येते का बघूया. मग मी कसं करणार आहे ते, 1 अपॉन टी मायनस 1 ब्रॅकेट क्यूब. आता 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस जो बाहेरचा आहे तो त्याला प्लस करतो आणि आत आणतो. असं का आणलं मी? आता मी परत 1 अपॉन टी ला एम म्हणतो. मी जर 1 अपॉन टी ला एम म्हणलं, सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन नाउ, 1/2 बाहेरचा आहे तसा, हे 1 अपॉन टी ला एम म्हणल्या किंवा 1 अपॉन टी मायनस 1 लाच एम म्हणा. 1 अपॉन टी मायनस 1 याला एम म्हणा, प्लस 1 अपॉन टी मायनस 1 याला एम म्हणलं तर हे सगळं ब्रॅकेटमध्ये एम क्यूब होईल आणि पुढचा डेरिव्हेटिव्ह बरोबर येईल डीएम होईल त्याचा. म्हणजे 1/2 तर तुमचं आहेच, एम क्यूबचं इंटिग्रेशन एम रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी. एम तुमचा काय होता? एम तुमचा काय होता? एम इज हाऊ मच? 1 अपॉन टी मायनस 1 रेस टू 4. आणि टी तुमचा काय होता? टी लक्षात आहे का काय होता? टी वॉज हाऊ मच? 1 मायनस एक्स स्क्वेअर. रिसबस्टिट्यूशन करून आन्सर काढाल का? रिसबस्टिट्यूशन करून आन्सर काढाल का? पुढचा क्वेश्चन, एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करणार आहे याला? ऑप्शनचं राईट साईडचं डेरिव्हेटिव्ह का लेफ्ट साईडचं इंटिग्रेशन? काय दोन्ही चालतील. एक्स रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. असं केलं तर चालेल का न्यूमरेटरला? असं काय केलं मी, एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणायचा प्रयत्न केला. Now x raised to 4 plus 2x square plus 1 is nothing but x square plus 1 bracket square. Now your things will get simple. x square plus 1 bracket square ला bracket square cancel झालं. पहिल्या इंटिग्रेशन मध्ये 1 upon x इंटिग्रेशन विच इज log x, ज्याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की a ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे सेकंड फोर्थ ऑप्शन चुकले. आणि इथं एक x कॅन्सल होतो. एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, यातला एक्स स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह वरती आहे 2x dx बरोबर झाला त्याचा dt झाला, म्हणजे सेकंड इंटिग्रेशन आहे मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर dt. मायनस आहे ना, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती? 1 अपॉन टी, म्हणजे b ची पण व्हॅल्यू झाली 1. व्हॉट इट ऑल ऑफ यू? लेफ्ट साइडचं पण इंटिग्रेशन केला तरी चाललं, राईट साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चाललं. सो आय एक्सपेक्ट की हा तरी क्वेश्चन सुटायला पाहिजे होता, म्हणजे हा पण एक सुटण्यासारखा होता. येस, लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा सोपा आहे क्वेश्चन. काय करणार आहे हे तुम्ही कुठेतरी बघितलंय, कुठं बघितलंय मला सांगा. वेअर हॅव यू सीन दिस? इंटिग्रेशन ऑफ व्हॉट? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, सॉरी 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन बघितलंय का नाही तुम्ही? असं
Integration of 1 upon under root 1 plus x square dx equal to log of x plus under root 1 plus x square. Yes or no? हे बघितलं की नाही तुम्ही 1 upon under root x square plus a square चा फॉर्म्युला शिकलाय की x square plus a square 1 आहे असं समजा की a square 1 आहे असं समजा 1 upon under root x square plus a square log of x plus under root x square plus a square शिकलो की नाही. सो दिस स्ट्रेट अवे मीन्स की log चा डेरिव्हेटिव्ह हा जो काही log आहे याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 plus x square आहे. समजतंय का? वाटलं तर करून बघा. ln x plus under root 1 plus x square चा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा तुम्हाला लक्षात येईल. 1 upon x plus under root 1 plus x square into x derivative 1 plus under root 1 plus x square derivative 1 upon 2 root 1 plus x square into 1 plus x square derivative 2x 2 cancel क्रॉस मल्टिप्लाय केला तर तुम्हाला इथं 1 upon under root 1 plus x square मिळेल की नाही मला सांगा. सो त्यावरच्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे खाली. सो ऑब्वियस आहे की ह्या सगळ्याला तुम्ही टी म्हणणार. लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर या सगळ्याला तुम्ही टी म्हणणार. ह्याचा बेस ई आहे. सो एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू ई रेस टू टी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याला जर का टी म्हणलात असं काय करू शकतो का बघा जरा डोकं लावा. आता तुम्हाला माहित आहे की न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह खाली डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो डीएक्स ला मल्टिप्लाय झालाय. मग बायपार्ट्स ट्राय करून बघूया का. ह्याला पहिला आणि ह्याला दुसरं म्हणूयात का. ह्याला पहिला आणि दुसरं म्हणूयात का. ह्याला एक आयडिया माझ्या डोक्यात आली फक्त. कारण फक्त हे एक्स नसता तर एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह एवढ्याचं इंटिग्रेशन फाइंड करणं फार सोपं झालं असतं. कारण ह्या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह डीएक्स ला मल्टिप्लाय झालाय. बरोबर ना. मग ह्या सगळ्याला टी म्हटलं त्याचा डेरिव्हेटिव्ह डीएक्स ला मल्टिप्लाय डीटी झालं. टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे या लॉगची जी काही टर्म आहे एल ची काही सगळी टर्म आहे ते ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 असं होईल का ते. ऑल ऑफ यू. मग बायपार्ट्स वापरून बघूया का. बायपार्ट्स का वापरायचं मी तुम्हाला सांगतो. हे बघा पहिलं इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन असं होईल का. एवढ्याचं इंटिग्रेशन काय होईल मला सांगा. इफ यू कॉल दिस ॲज टी its derivative 1 upon under root 1 plus x square is multiplied to dx which will be dt. Yes or no? All of you. Yes or no? So if you call this as t तर हा t एवढाच राहणार ना. तर t चे इंटिग्रेशन t स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच त्या लॉगच्या सगळ्या टर्मचा स्क्वेअर अपॉन 2 कुठं तुम्हाला दिसते बघा. पहिल्या इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स तर एकटाच आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन ln चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 चा इंटिग्रेशन करावं लागतो. बरोबर इथं ln चा स्क्वेअरचं इंटिग्रेशन करावं लागेल परत. ते अवघड होऊ शकेल. ठीक आहे दुसरी कुठली तर मेथड बघूया. आहे त्या क्वेश्चन मध्ये समजा आपण ह्या सगळ्याला टी म्हटलं तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन. एक्स ला काय रिप्लेस करणार हा प्रश्न पडतो. एक्स ला काय रिप्लेस करणार. ठीक आहे. x into ln x plus under root 1 plus x square upon under root 1 plus x square dx is equals. If we call this as t 1 upon under root 1 plus x square dx will be equal to dt. So this will be t dt. What about the value of x? Because if we call ln x plus under root 1 plus x square as t, what is going to be the value of x? This is the question here.
टेल मी x प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हाऊ मच, हे सांगा बघू सगळ्यांनी मला. How much will this be? X plus under root 1 plus x square into x minus under root 1 plus x square. Please tell me. Will this be 1, all of you? Yes. Will it be 1? So if I say, आता बघा या log ला base समजा e आहे, x plus under root 1 plus x square e raised to t झाला, तर x minus under root 1 plus x square हा e raised to minus t होईल का, किंवा 1 upon e raised to t होईल का? Will it be 1 upon e raised to t? एकामेकाचे रेसिप्रोकल होतील ना, बिकॉज इथं तुम्हाला लक्षात येते बघा, x plus under root 1 plus x square is equals to 1 upon x minus under root 1 plus x square. Yes or no? So if this is e raised to t, this will be 1 upon e raised to t, all of you. So if you add this, 2x will be e raised to t plus e raised to minus t. So x will be e raised to t plus e raised to minus t upon 2. बघा, it is simplified now. Simply तुमचं जे काही t आहे तो t dt तर होईलच, आणि इथं तुमचं ब्रॅकेटमध्ये e raised to t plus e raised to minus t upon 2. पुढे इंटिग्रेशन करता येईल का? पुढे इंटिग्रेशन करता येईल का? e raised to t plus e raised to minus t upon 2. पुढे बाय पार्ट्स इंटिग्रेशन करता येईल का? ठीक आहे. रेस्ट ऑफ द क्वेश्चन आय विल डिस्कस टुमॉरो. 13 क्वेश्चन आपले डिस्कस होऊन झाले. 14 पासून 25 विल डिस्कस टुमॉरो. ओके, चलो. ओके.